हरे कृष्ण. आपल्या सर्वांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता. जशी आहे तशी अध्याय नंबर 4 ज्ञान कर्म संन्यास योग. आणि आपण लास्ट टाइम श्लोक नंबर 33 पर्यंत पूर्ण केला होता आय थिंक. राईट, बरोबर ना? या एवं बहुविधा यज्ञा विततो ब्राह्मण मुखे. कर्मजान विद्यन्तां सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्षसे. हे सर्व विविध प्रकारचे यज्ञ वेदसंमत आहेत आणि ते सर्व विविध प्रकारच्या कर्मांपासून उत्पन्न झालेले आहेत. याप्रमाणे त्यांना जाणल्यानंतर तू मुक्त होशील. आणि नंतर भगवंत म्हणतात, हे परंतप केवळ द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अंततः हे पार्थ सर्व कर्म यज्ञांचे पर्यवसन दिव्य ज्ञानामध्ये होते. राईट. तर बेसिकली तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीपासून या सेक्शन पर्यंत ज्ञानावरती जोर देण्यात आलेला. ज्ञान घ्या, ज्ञान पाहिजे, ज्ञान पाहिजे. राईट. कारण अर्जुनाचा प्रश्न होता ओरिजिनल, काम क्रोध लोभ यातना जर मुक्त व्हायचं असेल तर मला ज्ञान पाहिजे. राईट. एवं बुद्ध्वा एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्य आत्मनम आत्मना जय शत्रु महाभाव कामरूप दुरासदम. मग ते ब्रेकअप तुमच्याकडे असेल तुम्ही नंतर स्टडी करा. आणि ह्या चॅप्टरच्या ह्या लास्ट सेक्शनला जेव्हा आपण येतो तेव्हा इथे एवढं सांगितल्यावरती, विविध प्रकारचे यज्ञ सांगितल्यावरती आणि आपल्या प्रिस्क्राईब ड्युटीज फॉलो केल्यावरती अल्टिमेटली काय जनरेट होणार आहे? ज्ञान जनरेट होणार आहे. राईट. भगवंत म्हणतात की हे जर ज्ञान तुला हवं असेल अर्जुन, तर तुला काय करायला लागेल? आध्यात्मिक गुरुकडे जावं लागेल. राईट. मग इथनं जी प्रक्रिया चालू होते श्लोक नंबर 34 पासून या शेवटच्या सेक्शनला भगवंत कन्क्लूड करताना सांगतात. श्लोक नंबर 34 वाचा. सेवा कुंज लीला माताजी वाचा 34 नंबरचा श्लोक. तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपद्यक्षन्ते ज्ञानं ज्ञानेन तत्त्वदर्शिनः. आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. तर सुद्धा आपण जसे रिकॅप करू. श्लोक नंबर 1 ते 10 आपण भगवंताबद्दल माहिती घेतली. राईट. श्लोक नंबर 11 ते 15 अजून आपल्याला भगवंताबद्दल विस्तारात माहिती भेटली. श्लोक नंबर 16 ते 24 भगवंतांनी एक जो डिटॅच व्यक्ती या जगामध्ये त्याचं वर्णन केलं, जो अनासक्त आहे. राईट. तो कशा प्रकारे वागतो आणि म्हणून तो कर्माच्या बंधनापासून मुक्त असतो आणि त्याच्या जीवनामध्ये ज्ञान उत्पन्न होतं. मग 25 ते 33 या श्लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यज्ञांचं वर्णन करण्यात आलं, जे यज्ञ केल्यावरती ज्ञानाची प्राप्ती होते. राईट. आणि हे यज्ञ आपल्या प्रिस्क्राईब ड्युटी यानी की आपल्या नित्य कर्मांचे भाग असतात. जसं ब्रह्मचारी आहे तर त्याचं काय आहे? साधना, स्वाध्याय. तुम्ही ग्रहस्थ आहात तर तुमचं काय आहे? रेग्युलेटेड लाईफ जगणं. हे एक यज्ञ आहे. राईट. हे आपल्या दैनंदिन जीवनामध्येच त्याला बनवून ठेवलेलं आहे अशा प्रकारे की तुम्ही दैनंदिन जीवन शास्त्राप्रमाणे जगत असाल तर तुम्ही यज्ञ करतातच. यज्ञापासून वंचित राहू शकत नाही तुम्ही. राईट. आणि मग शेवटल्यानंतर अर्जुनाचा प्रश्न असा असेल की अच्छा इतने सारे यज्ञ है, अब इसमें से कौन सा यज्ञ बेस्ट है और मुझे कौन सा यज्ञ करना चाहिए, ये मुझे कहाँ से पता चलेगा? गुरु के पास जाओ. गुरु बताएंगे कौन सा यज्ञ करना है और कैसे करना है और कैसे ज्ञान को प्राप्त करना है. राइट. म्हणून तिथे म्हटलेलं आहे श्लोक नंबर 34 मध्ये, अभी गुरु के पास अगर जाना है, आपल्याला गुरुकडे जायचं असेल तर गुरुकडे कसं गेलं पाहिजे? आपण ह्या भावनेमध्ये गेलं पाहिजे. तत्विद्धी. राईट. तत्विद्धी प्रणिपातेन. प्रणिपात म्हणजे काय? अध्यात्मिक गुरुकडे जाऊन परिप्रश्नाने केलं पाहिजे. आपण परिप्रश्न म्हणजे क्वेश्चन विचारले पाहिजेत. राईट. कसे विचारले पाहिजेत? नम्रतापूर्वक. आणि सेवा केली पाहिजे. आणि मग जर तुम्ही अशा प्रकारे गुरुला शरणागत व्हाल तर ते तुम्हाला सांगतील. काय सांगतील ते? तुला कुठला यज्ञ करायचा आहे आणि तुला कुठलं यज्ञ सोयीस्कर आहे. आणि ते हे का सांगू? हे असे जे आध्यात्मिक गुरु आहेत हे तुला स्पष्ट प्रकारे सांगू का शकतील? का?
कारण त्यांनी काय केलेलं आहे, उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेनच तत्वदर्शनम. त्यांनी काय केलेलं आहे, ज्ञान प्राप्त केलेलं आहे आणि त्यांना तत्व माहिती आहे, म्हणून ते तुला तत्व सांगू शकतील, ज्ञान सांगू शकतील. अशा आध्यात्मिक गुरूंकडे तुला जावं लागेल, राईट. मग जेव्हा तुम्ही इथे याल तुम्हाला दिसेल इथे जो शब्द वापरलेला आहे ज्ञानम, सॉरी ज्ञानीन, दिसला तुम्हाला वर्ड टू वर्ड मध्ये ज्ञानीन म्हणून शब्द वापरलाय. ज्ञानीन, ज्ञानीन म्हणजे बेसिकली काय होतं, अनेक वचन होतं ज्ञानीन, राईट. म्हणजे आध्यात्मिक गुरु हे अनेक असू शकतात. आता तुम्हाला ऑलरेडी तुम्ही IDC कोर्स केलेला आहे आणि तुम्ही बऱ्याच लोकांनी ब्राह्मण दीक्षा पण घेतलेल्या आहेत आता, तर तुम्हाला आता माहितीच असेल की एक असतात दीक्षा गुरु, एक असतात शिक्षा गुरु. शिक्षा गुरु अनेक असू शकतात, दीक्षा गुरु एकच असतात, बरोबर आहे. आणि पथप्रदर्शक गुरु असतात, राईट. आपण सगळे एकमेकांचे पथप्रदर्शक गुरु आहोत. एकमेकांना आपण इन्स्पायर करत असतो, चॅन्टिंग करायला पाहिजे लवकरात लवकर, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राईट. तर अशा प्रकारे हा शब्द जो वापरलेला आहे इथे ज्ञानी ना, हे दर्शवतो की अनेक गुरु असू शकतात, राईट. आणि हे जे गुरु आहेत हे कसे आहेत, आता तुम्ही गुरुकडे जेव्हा जाल, गुरुकडे जाणे म्हणजे जस्ट इट्स नॉट अ फॅशन, राईट. किंवा कधी कधी असं असतं आपलं की यू नो गुरु मतलब क्या है, मुझे ज्ञान देंगे तो मैं प्रबुद्ध हो जाऊंगा और भक्ति में आगे बढ़ूंगा. नाही, गुरु फक्त ज्ञान देत नाहीत, ते ज्ञान एक्झम्प्लिफाय पण करतात, व्यवहारामध्ये दाखवतात. म्हणून तुम्हाला दिसेल इथे प्रभुपाद इथे लिहितात, आत्मसाक्षात्कारी अनुवादामध्ये, आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण ते तत्व त्यांनी जाणलेले असते आणि जीवनात उतरवलेले असते, राईट. म्हणून ऍक्च्युली यु नो गुरु शिष्य परंपरा हे ऍक्च्युली केवळ इट्स नॉट अ लिंक ऑफ हेड्स, इट्स अ लिंक ऑफ हार्ट. ही हृदयांची शृंखला आहे. हे आपले सगळे जे हृदय आहेत परंपरेने जोडले गेलेले आहेत. आपल्या गुरुचं हृदय आपल्याशी जोडले गेलेले आहे, त्यांचं हृदय प्रभुपादांशी जोडले गेलेले आहे, प्रभुपादांचं हृदय भक्ती सिद्धांत सरस्वतीशी जोडले गेलेले आहे, राईट. म्हणून ऍक्च्युली जेव्हा आपले गुरु बनवायचा असतो ना, तेव्हा असं नाही की माझे आध्यात्मिक गुरु म्हणजे ते आणि मी, आम्ही दोघांचं एकच सेम मत आहे की कृष्ण भगवान आहे, राईट. हे तर मत आहेच. इट्स नॉट जस्ट थियोलॉजिकल अग्रीमेंट कि मैं मानता हूं वो भी मानते हैं भगवान है, वो तो होना ही चाहिए. बट बियॉन्ड दैट मैं अपने गुरु से प्रेम करता हूं जैसा मैं भगवान से प्रेम करता हूं, राइट. अगर प्रेम नहीं करूंगा तो नॉलेज अगर है भी तो दैट जस्ट रिमेन्स. म्हणून इथे काय शब्द दिलेला आहे, सेवया. सेवा म्हणजे शेवया नाही हा. त्या पण तुम्हाला भेटतील शेवया नंतर, जेव्हा सेवया कराल तेव्हा, राईट. प्रसादामध्ये भेटणार. पण सेवया हा शब्द महत्वाचा इतका आहे याच्यामध्ये. सेवा कधी करणार, जेव्हा प्रेम असेल. प्रेम कधी उत्पन्न होईल, जेव्हा आपण खरोखर आपलं हार्ट गुरुशी कनेक्ट करू. असं नाही की चलो हम लोग अभी भक्तिशास्त्री कोर्स में आए हैं, आता म्हणजे असं नाही की मी ते गुरु म्हणून बसलोय, बट वी आर जस्ट ट्राइंग टू लर्न द सिस्टम. आता म्हणजे कसं आहे की जस्ट, किंवा तुमचं उदाहरण घ्या, तुम्हाला समजा दोन प्रकारे गोष्टी असतात, एक असतं बळजबरीने, एक असतं प्रेमाने. कधी गव्हर्नमेंट म्हणते कि ये रास्ते से गाड़ी चलाओगे तो इतने स्पीड में चलाने का, अच्छा नहीं चलाए तो क्या करोगे, क्या करूंगा देखना, मोबाइल में बिल आएगा तुम्हारे पास, इतना इतना पैसा. मग आपल्याला भीती असते की अरे पैसा गायब कर देंगे अरे लोक. मग हे झालं बळजबरी प्रेम, राईट. असं प्रेम बळजबरी गुरु सोबत चालत नाही. आणि एनीवेज हे तर वॉलंटरी है आपल्याकडे. अभी गुरु थोड़ी देखने के लिए आएंगे. आप दीक्षा लेने के बाद जब कैसा करते हैं या करते भी है कि नहीं वो भी मालूम नहीं होता है. एक पर्टिक्युलर स्टेजच्या पलीकडे तुम्हाला कोणी विचारणार पण नाही. यु नो काउन्सलर तुमचे कधी, तुम्हाला किती तुमचे काउन्सलर असतील, तुम्हाला काय दररोज विचारतात का कितना राउंड चैंटिंग किया, अच्छा कैसे किया, टीवी देखते हुए किया, मोबाइल देखते हुए किया, गाड़ी चलाते हुए किया. काय काय लोक गाड़ी चलाताना करतात. मोटरसाइकिल चलाते हुए करते हैं. सोलह माला हो गया, 2 घंटा गाड़ी चलाया, हो गया, मजा आ गया, गाड़ी भी चलाया और जपा भी हो गया, दोनों चीज कवर हो गया, टाइम के बचत ही बचत. चुप, ऐसे जपा नहीं होता है. तर म्हणून
सी ही प्रोसेस कशी आहे, अशी नहीं है कि अरे मैं अगर करूंगा नहीं तो फिर मुझे क्या होगा, फाइन बैठेगा. नहीं नहीं, जब तक आप हार्ट से फॉलो नहीं करोगे, फॉलो नाही कर पाओगे. म्हणून इट्स नॉट जस्ट अ फॅशन. म्हणून बघा कधी असं काय असतं की लोक काय म्हणतात की हमें यू नो जनरली लोग काय म्हणतात हमें गुरु गुरु चाहिए, हमको गुरु करना है, गुरु बनाना है हमको. बट एक्चुअली इट्स नॉट गुरु बनाना है, हमें शिष्य बनना है. जब हमें शिष्य बनना है तो ऑटोमेटिक गुरु हमें मिल जाएगा. अगर हम तैयार होंगे तो भगवान के शुद्ध भक्त विचरण कर रहे हैं संसार में, वो आपको भक्ति देने के लिए रेडी है. लेकिन हम लोग कैसे हैं, अपन कैसा असतं कि नहीं नहीं उसने भी दीक्षा लिया तो मुझे भी लेना चाहिए. अरे उसने लिया मुझे भी लेना चाहिए. क्यों लेना चाहिए भाई, क्या कारण है? नहीं उसने लिया ना, मुझे भी लेना चाहिए. ते असं नाहीये ते. दिस इज नॉट द प्रोसेस. बऱ्याच जणांची तुमची झालेली दीक्षा. बरेच जण आता द्विज झालेले आहात, ब्राह्मण झालेले आहात, राईट. ते कसं आहे की जेव्हा आम्हाला दीक्षा दिली होती, आता आमचा क्लास झाला होता एक, त्या क्लासमध्ये सांगितलं, तुम्हाला सांगतो, आम्हाला जेव्हा दिली होती ना दीक्षा, ब्राह्मण दीक्षा, आम्हाला सांगितलं होतं, सगळ्यांना बसवलं होतं टेबलामध्ये, राउंड टेबल. म्हटले अच्छा सुनो, है ना, दीक्षा चाहिए, ब्राह्मण दीक्षा, हमको यहाँ पे पुजारी की कमी है, ठीक है, सेवा करना है हफ्ते में कम से कम 12 घंटा 15 घंटा, जिसको चाहिए आगे आ जाओ. मग आता सी असं नाही की हे काय ऑब्लिगेशन आहे, बिकॉज आपली प्रोसेस काय आहे, आपली प्रोसेस आहे आपल्याला प्रेम प्राप्त करायचं भगवंतांचं. आणि प्रेम तोपर्यंत प्राप्त होत नाही जोपर्यंत आपण सेवा करत नाही, राईट. मग जेव्हा आपण सेवा द्यायचा प्रयत्न करतो, मग त्या सेवा देण्याकरता तुम्हाला जे जरुरी आहे ते तुम्ही घ्या. तुम्हाला एखादी उपाधी पाहिजे ती पण घ्या, एक वेगळ्या प्रकारचे कपडे पाहिजेत कपडे पण घ्या, एक थ्रेड पाहिजे शरीरावरती. काय काय लोकांना वाटतं की थ्रेड नहीं तो मेरा बॉडी इनकम्प्लीट है. मेरा शरीर का एक भाग गायब है, अभी तक मिला नहीं, मैं अभी तक बना नहीं हूं. असं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिल्या जातात जेणेकरून आपण सेवा करू. एकच उद्देश आहे, राइट. म्हणून हमें गुरु बनाना है, कोई फॅशन नहीं है, हमें शिष्य बनना है. और जब हम शिष्य बनेंगे, आणि मग जेव्हा शिष्य बनतो तेव्हा इथे काय आहे, परिप्रश्न, तुम्ही प्रश्न करता परिप्रश्नेनं, राईट. प्रभुपाद तात्पर्यामध्ये ते इलॅबोरेट करतीलच, गुरु कसा पाहिजे आणि कसा असायला पाहिजे. जेव्हा आपण गुरुला प्रश्न विचारणार, प्रश्न विचारायच्या अगोदर सेवा करा. नुसते कोरडे प्रश्न नका विचारू, ये क्या है, वो क्या है, ये कैसे होता है, वो कैसे होता है. म्हणून कमिटमेंट जोपर्यंत नसेल ना गुरुला, तोपर्यंत ट्रान्सफॉर्मेशन हार्टचं होणारच नाही. 1000 प्रश्न का विचारा तुम्ही. कमिटमेंट म्हणजे कळतं ना आपल्याला. जसं तुम्ही लग्न करता, हस्बंड वाइफ, कमिटमेंट असते ना कि मैं वचन देता हूँ, वचन देती हूँ, साथ निभाऊंगा निभाऊंगी, 7 जन्म तक नहीं. है ना, इस जन्म में निभाऊंगी अच्छा, और फिर हम दोनों यहाँ से भगवत धाम जाएंगे. 7 जन्म, वो फिल्म वाला डायलॉग आहे. तो बेसिकली कमिटमेंट शिवाय ट्रान्सफॉर्मेशन होणारच नाही आपल्या हृदयामध्ये. आता काही काही लोक असे असतात, दीक्षा चैतन्य सांगतात की कुछ लोग ऐसा दीक्षा देते हैं, चलो अभी सब लोग जमा हो जाओ, एक बकेट पानी भर के लेके आने का, गुरु के उसमें चरण डुबाने का, पानी फेंकने का, जिसके सर के ऊपर पानी गिर गया दीक्षा हो गया तुम्हारा. अब हर कोई बोलेगा मेरे सर के ऊपर पानी गिर गया, भले गिरा की नाही गिरा मालूम नाही. तर अशा चीप इनिशिएशन प्रोसेसेस पण जगामध्ये आहेत, आणि मग अशा चीप प्रोसेसेसमुळे कमिटमेंट कधी भेटतच नाही, राईट. आणि कमिटमेंट भेटत नाही म्हणून बघा भारतामध्ये एवढे हजारोने लोक आहेत, धार्मिक लोक आहेत, नाही असं नाही. ह्या सगळ्या लोकांना माहिती आहे अध्यात्म काय आहे, काय केलं पाहिजे, आणि धार्मिक पण असतात. पण धार्मिक असून सुद्धा एवढे भौतिकवादी असतात, जबरदस्त आहेत. सगळे हिंदूच असतात, सगळे आपण सगळे आहोतच. पण गाडी चाहिए, बंगला चाहिए, बड़ा घर होना चाहिए, अच्छी पत्नी होनी चाहिए, मैं यहाँ जाऊंगा वहां जाऊंगा. म्हणजे कम्प्लिटली रिलिजियस बट ऍट द सेम टाइम टोटली मटेरियलिस्टिक आहे. तुम्ही बघता आपल्या आसपास कम्प्लिटली धार्मिक आहेत, पुण्यवान आहेत, पण कम्प्लिटली काय आहेत, भौतिकवादी सुद्धा आहेत. का? कारण गुरुकडे जेव्हा जाऊन गुरुला सेवा द्यायची आहे किंवा गुरुला एक कमिटमेंट द्यायची, ती कमिटमेंट नसते. मला सांगा, भारतामध्ये किती संस्था ज्या म्हणतात की 4 नियम पालन करा, आध्यात्मिक संस्था.
ते म्हणतात 16 राउंड केले पाहिजे. किती संस्था म्हणतात अरे आपको जो मन में आए करो बट मेरे पास जुड़े रहो. है ना, अच्छे रहो, बी गुड एंड डू गुड. अच्छा करो. अरे अच्छा कैसे होगा जब तक मैं साधना प्रोसेस फॉलो नहीं करूंगा, अच्छा कैसे होगा मेरे से, है ना. अच्छा मैं कब कर पाऊंगा, जब मैं खुद अच्छा बनूंगा ना. जब मैं अच्छा नहीं बनूंगा तो कैसे अच्छा कर पाऊंगा. बट या जगामध्ये तथाकथित जे आहेत लोक जे आध्यात्मिक प्रक्रियेला व्यवस्थित समजत नाहीत ते लोक अशा प्रकारे आध्यात्मिक संस्थांना एक बिझनेस बनवून त्याने ठेवलेलं आहे, मार्केट. म्हणून तुम्ही आज बघाल एवढा मार्केट आहे, जबरदस्त मार्केट. तुम्ही पण उद्या निघाला, तुम्ही पण आला गुरु, है ना, मोठे मोठे बनाल गुरु. मोठा तिळक लावून जावा, असा एकदम 4 एकदम मोठा मोठा शॉल लावा, बसा तुम्ही खुर्ची लावून. बघा तुम्हाला पण लोक येऊन दंडवत करतील, पैसे देतील. तुम्ही फक्त त्यांना म्हणायचं तुम अभी भक्त बन गए हो, ठीक है, मुझे बोलूंगा उतना ही करना, हर महीने के एंड में इतना डोनेशन देना, तुम भक्त हो, ठीक है. भक्ति भगवान की करते रहना, जो मन में आए थोड़ा सा नाम लेते रहना, थोड़ा क्या कभी लेगा नहीं वो. जब तक स्ट्रॉन्ग रिजिड प्रोसेस नहीं है, कमिटमेंट नहीं है, तब तक ट्रांसफॉर्मेशन होगा ही नहीं. आणि म्हणून कधी कधी लोक म्हणतात की गुरु है तो फिर रूल क्यों इतने सारे. जसं तुम्ही इस्कॉन मध्ये येता तसं तुम्हाला रूल भेटतात, राईट. ये नियम है, ये ऐसा करना है, ऐसा नहीं करना है. लोक म्हणतात की अरे भगवान अगर हमसे इतना प्रेम करते हैं तो इतना रूल क्यों दिया भगवान ने. अरे जब प्रेम करते तभी तो रूल दिया ना, रेगुलेशन दिया. प्रेम करते इसीलिए दिया है, प्रेम नहीं होता तो रूल रेगुलेशन नहीं देते. रूल रेगुलेशन है तभी तो पता चलता है ना कि प्रेम है की नहीं है, राईट. म्हणून जेव्हा जेव्हा आपण अशा प्रकारच्या आध्यात्मिक स्पेशली जेव्हा आपल्याला गुरु बनवायचं आहे, राईट, गुरु बनवताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जोपर्यंत सेवा करत नाही आणि नियमांच्या अधीन बद्ध होत नाही तोपर्यंत आपलं प्रेम गुरुकडे प्रकट होणारच नाही. सिरियसनेस कसं येणार जर रूल नसतील तर. म्हणून सेवा पाहिजे आणि सेवेकरता रूल असतात. कधी कधी काही लोक म्हणतात की अरे मैं अकेला अपना गुरु अच्छा हूं, म्हणजे मुझे मैं और भगवान मेरे और भगवान के बीच में कोई नहीं चाहिए. मैं डायरेक्ट भगवान से प्रेम करता हूं. ते गुरुला ऑब्स्टॅकल म्हणतात कधी कधी काही लोक. असं नसतं. गुरु आपल्या आणि भगवंतांच्या मध्ये येत नाही. गुरु काय करतं, आपल्या आणि भगवंतांच्या मध्ये जे आहे ऑब्स्टॅकल त्याला दूर करतं, राईट. इट्स लाईक म्हणून प्रभुपाद येतात ट्रान्सपेरंट व्हाया मीडियम. जसं तुमचा डोळ्यांना चष्मा आहे, काय लोकांनी चष्मा लावलाय. मग तुम्ही म्हणाल की चष्मा मेरे आंख और सामने जो चीज दिखती है उसके बीच में आ गया क्या चश्मा, नहीं ना. उल्टा चश्मा होने की वजह से क्लियर दिखता है. सो दैट इज द मीनिंग ऑफ अ गुरु. गुरु जो क्या करता है, आपको स्पष्ट चीजों को दिखाता है, राईट. आणि म्हणून अशा आत्मसाक्षरतेला गुरुकडे आपल्या गेलं पाहिजे. म्हणून प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात एकदम पहिल्या पॅरेग्राफच्या पहिल्या लाईन मध्ये, आत्मसाक्षात्काराचा मार्ग निसंशय कठीण आहे. म्हणून भगवंत आपल्याला त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतील प्रामाणिक आध्यात्मिक गुरुंना शरण जाण्याचा सल्ला देतात, राईट. गुरु शिष्य परंपरेच्या या तत्वांचे पालन केल्याशिवाय कोणीही प्रामाणिक आध्यात्मिक गुरु बनू शकत नाही. बरोबर आहे. आता गुरु शिष्य परंपरेच्या तत्वांचे पालन म्हणजे काय, जे काही विधिविधान दिलेले शास्त्रांमध्ये ते नॉट ओनली डिसायपल, गुरुने पण पालन करायला पाहिजे. गुरु पालन करणार नाही तर कसं तो हे होईल, गुरु बनेल, राईट. म्हणून बघा प्रभुपाद लिहितात कधी कधी खाली दिलेल्या नेक्स्ट लाईन मध्ये, मूर्ख दांभिक लोकांप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही. श्रीमद भागवत सांगते की धर्मंतु साक्षात भगवत प्रणीतम. धर्ममार्ग साक्षात भगवंताने सांगितला आहे. म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्क वादाच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही. तसेच ज्ञानग्रंथाच्या स्वतंत्र अध्ययनानेही मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही, राईट. असं नाही की तुम्ही 4 पुस्तकं वाचली, भगवद्गीता वाचली, मी भागवत वाचलं, मी आता गुरु बनलो नाही, म्हणजे मी शिष्य झालो, मला सगळं समजलं नाही. तुम्हाला प्रॅक्टिकली व्हेरीफाय करण्याकरता, त्या गोष्टी समजवण्याकरता गुरु पाहिजेच, लिव्हिंग पर्सनॅलिटी पाहिजे, राईट. म्हणून प्रभुपाद लिहितात, ज्ञान प्राप्तीकरता मनुष्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे. अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे, राईट. आध्यात्मिक आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील काय आहे, प्रगतीचे रहस्य आहे. आणि प्रभुपाद हे नेहमी म्हणायचे. प्रभुपादांना कधी बऱ्याच लोकांनी जेव्हा विचारलं की प्रभुपाद आपका सिक्रेट क्या है, प्रभुपाद म्हणायचे मेरा सिक्रेट एक ही है, मैंने मेरे गुरु को 100% फॉलो किया है जो गुरु ने कहा, बस, और कुछ भी नहीं है. जो गुरु ने कहा करो, मैंने एग्जैक्टली वो किया, एग्जीक्यूट किया, और उसकी वजह से आज मुझे क्या है, सक्सेस मिला हुआ है, राइट.
आणि म्हणून इथे रेकमेंडेशन आहे अर्जुनाला सुद्धा की आपण काय करावं, गुरुकडे जावं. गुरु समजावतील, आपल्याला सांगतील तुम्हारे लिए कौन सा यज्ञ जरूरी है और तुम्हारे लिए किस प्रकार ज्ञान प्राप्त होगा. तात्पर्यामध्ये अजून एक लाईन आहे सुंदर, प्रॉपर लिहितात. नम्रता, सॉरी सुंदर लाईन आहे ती, त्याच्या पुढेच लिहिलेली जी आता मी लाईन वाचली. जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञान प्राप्ती होते. दोन गोष्टी लागतात, जिज्ञासा पण पाहिजे सोबत नम्रता पण पाहिजे. असं नाही की जिज्ञासा आहे तर अच्छा बताओ मुझे, चॅलेंजिंग मूड मध्ये जायचं नाही, चॅलेंज नाही करायचं गुरुला, बताओ ये नाही तो मैं ये नाही नाही, नम्रता से शांती से, राइट. आणि गुरु पण तसा हे पाहिजे की ऐसे कुछ भी प्रश्न पूछते हो मैं नहीं बता सकता, नहीं बताओ मुझे, असं नाही. गुरु सांगेल उत्तर. दोघांकडेही हे पाहिजे, बॅलन्स पाहिजे, राईट. कधी आपल्याला माहित नसेल तर आपण नंतर विचारून आणू शकतो कोणाला, शास्त्रामध्ये रेफर करून. जसं इथे दिलेलं आहे पुढे, नम्रता आणि सेवेशिवाय विद्वान आध्यात्मिक गुरुना प्रश्न विचारणे परिणामकारक ठरत नाही, राईट. म्हणून नुसतं क्वेश्चन विचारणे आणि स्वतःला एक विद्वान व्यक्ती साबित करायचा प्रयत्न करणे याने मनुष्य कधीही आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही. प्रॉपर पुढे लिहितात, थोडं पुढे तुम्ही गेलात तर या श्लोकामध्ये अंधानुसरण आणि विवेक शून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरवले आहे. अंधानुस्मरण म्हणजे काय, ब्लाइंड फॉलोइंग. जो शिष्य आहे त्याला पण ब्लाइंड असायला नाही पाहिजे. ही ऑल्सो शुड व्हेरीफाय हु इज गुरु, व्हॉट इज हिज रोल, व्हॉट इज हिज क्वालिफिकेशन. कधी कधी काय होतं की कधी कधी तुम्ही बघाल इस्कॉन मध्ये तुम्हाला दिसले असेल, इतिहासामध्ये सुद्धा काही गुरूंनी इस्कॉन सोडलं, संन्यास सोडलं, गेले निघून, राईट. किंवा एवढ्या लेवलला तुम्ही कधी नाही गेलात. आपण आपल्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये बघतो कधी कधी आपले आध्यात्मिक काउन्सिलर असतात, ते कधी मार्गावर भटकतात, मागे पुढे जातात. मग तेव्हा तुम्ही असं नाही, अरे क्या हो गया मेरे काउन्सिलर, मेरे किंवा काही पण होऊ शकतं ना, भौतिक जगत आहे, राईट. तेव्हा आपली परीक्षा काय असते की आपण ब्लाइंडली फॉलो केलं असेल तर आपण डिस्टर्ब होणार. लक्षात ठेवा की पहिली गोष्ट म्हणजे या जगात कोणी परफेक्ट नाहीये. कोणी असा विचार करणे की मेरा काउंसलर फॉर्च्युनेटली हमारे जो गुरु है वो तो परफेक्ट है, राइट. त्यांना टेस्टिफाय करायची गरज नाहीये आपल्याला. पण तुम्ही म्हणाल कधी कधी अरे मेरे काउंसलर या मेरे मेंटर या मेरे को मार्गदर्शन देने वाले ऐसे है वैसे. देखो परफेक्ट संसार में 100% कोई नहीं होता है. आणि इवन समजा तुम्ही कधी असं विचारलं की मेरा गुरु मतलब 100% परफेक्ट होना चाहिए, ये क्या है, एक प्रकार का मायावाद है. 100% परफेक्ट केवल भगवान है. जीवात्मा कभी भी 100% परफेक्ट नहीं हो सकता, राइट. आणि स्पेशली आपल्या जे इमिडिएट काउन्सिलर असतात किंवा मेंटर असतात, आपण हे कधी अपेक्षा करू नये की परफेक्ट होना चाहिए, परफेक्ट. जब तक प्रोसेस को बैलेंस करके फॉलो करने का कोशिश कर रहे हैं, अप डाउन होता रहेगा. बट वी शुड नॉट गेट असं हे नाही व्हायला पाहिजे की अरे समझो किसी अगर हमारे गुरु को कुछ हो गया कल, तो ऐसा विचार नहीं करायला पाहिजे की गुरु का ऐसा हो गया या मेरे काउंसलर का ऐसा हो गया, मेरा क्या होगा, वो नहीं कर सकता मतलब मैं भी नहीं कर सकता, ऐसा नहीं है. आपले गुरु किंवा आपले आध्यात्मिक काउंसलर यांची क्वालिफिकेशन किंवा त्यांची ग्लोरी काय आहे, त्यांची महानता काय आहे की त्यांनी कृष्ण भावनेची प्रोसेस रिजिडली फॉलो केलेली आहे. याच्यावर तुम्ही आधार ठेवला पाहिजे. जो रिजिडली फॉलो करणार नाही तो मार्गावरनं भटकून जाईल, कोणी पण असेल तो, राईट. स्पेशली 3 कारण दिली जातात आपल्या आध्यात्मिक पतनाचे. पहिले कारण असतं आपली साधना हरिबोल हरिबोल असणे, ठीक आहे. त्या प्रकारचे हरिबोल नाही, या प्रकारचे हरिबोल. साधनेमध्ये गडबड केलं कोणी पण असेल तो, भले तो आध्यात्मिक फार मोठा ऍडव्हान्स्ड गुरु लेवलला असेल, संन्यासी असेल किंवा ब्रह्मचारी असेल किंवा ऍडव्हान्स ग्रस्त असेल, काउंसलर म्हणतात कोणी असेल, त्याला काही अपवादच नाहीये. साधना हरिबोल मतलब बेसिकली मेडिसिन नहीं ले रहे हो. भौतिक जगत में तो बीमारी भर भर के है. इम्युनिटी डाउन हो गया तो क्या होता है, बीमारी भर भर के आ जाती है. नंबर 1. सेकंड कारण, कधी कधी काय होतं की आपली साधना चांगली असते पण तरी पण प्रॉब्लेम होतो. साधना चांगली असेल तर कसा प्रॉब्लेम सांगा मला. एक तर आहे साधना खराब होणे. तुम्ही म्हणाल की साधना अच्छा होने के बाद भी प्रॉब्लेम होता है, कसं असेल सांगा. सेवा कुंडलीला माताजी तुम्ही काउन्सिलर आहात का, मेंटर आहात, कल्टिवेटर आहात, बोला की माईक ऑन करून बोला. वेळेवर आपण सर्व काही केलं, म्हणजे जपाई केला, मंगल आरती केली, वाचन केलं,
पण थोडे जरी भौतिक लोकांचा आपला संग झाला आणि आपलं मन जर भरकटलं की त्याला म्हणता येईल असं की साधना पक्की आहे आपली, पण तरी मनुष्य भरकट होऊ शकतं असं. अच्छा, ओके ओके, तुम्ही हा अँगल जोडला की समजा त्यांनी सावधान नसेल आणि बाकी बाहेरच्या लोकांचा संघ ठेवला तर त्याचा बरोबर. ऍक्च्युअली थर्ड पॉईंट होता माझा, तो तुम्ही ऑलरेडी कव्हर करून टाकला. सो फर्स्ट पॉइंट इज साधना खराब असणे. थर्ड पॉइंट इज असंच संघ करणे आपण, राईट. असंच संघाने सगळं काही हरिबोल होतं. पण याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे, साधना खराब असणे आणि असंच संघ करणे ह्या आपल्यावरती निर्भर असतात गोष्टी दोन्ही. याच्या आतमध्ये अजून एक गोष्ट जी आपल्याला फार निर्भर असते की ज्या गोष्टीने समजा तुम्ही असं संघ जरी टाळला है ना आणि तुम्ही चांगली साधना जरी केली तरी पण प्रॉब्लेम होतो भक्तीमध्ये. वैष्णव अपराध. हा, मग आता वैष्णव अपराध का होतो, याला काय कनेक्शन आहे? अहंकार प्रभूजी. हा, आता अहंकार काय येतो? आपली साधना व्यवस्थित होते बॉस, त्याचा आपल्याला अहंकार होतो की माझी साधना एकदम स्ट्रॉंग झालेली, मी साधना व्यवस्थित करतोय, तर अहंकार झाल्यामुळे मग आपण. करेक्ट. आता ह्याला अजून एक जोडलेला पॉइंट असा आहे, सुरुवात कुठं झाली आपली? कोणी उत्तर दिलं होतं? गोपीगण मध्ये वैष्णव अपराध. वैष्णव अपराध का होतो? कारण आपल्याला अहंकार येतो. अहंकार का येतो? कारण आपल्याला वाटतं अरे आता मी कुणी उद्यापासून सकाळी 8 वाजता यायला चालू नका धूमवरती. सकाळी आपल्या टायमावरती या. जे 3 ला येतात 3 ला यायचे, 4 ला येतात 4 ला चालू करा जपा. कोणालाही डिस्करेजमेंट नाहीये. जे तुम्ही चॅन्टिंग करता 32 माळा 40 50 64 किंवा काही लोक 16 करतात, काही लोक 20 करतात, सगळ्यांनी आपले चॅन्टिंग मेंटेन करायची. फक्त प्रॉब्लेम काय असतो याच्यामध्ये की आपण जेव्हा थोडेसे एक्स्ट्रा असतो ना लोकांपेक्षा, कॉमन मास पेक्षा लिटिल बिट एक्स्ट्रा, आणि जर आपण आपली आता ह्याच्यात फॅक्टर काय आहे की आपला वैष्णव संघ जर चांगला नसेल आणि वैष्णव संघामध्ये स्पेशली सेवा नसेल, म्हणून बघा सेवा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. म्हणून महाराज सांगतात की जेव्हा आपण वैष्णवांसोबत असोसिएट करतो आणि आपण एक्स्ट्राऑर्डिनरी असतो, आपली सेवा चांगली असते, साधना चांगली असते, आपण शास्त्रामध्ये पारंगत असतो कधी कधी, किंवा तुम्ही डीटी किचन मध्ये कुकिंग करता, तुम्ही काय कराल आता जे आता झाले दीक्षित ते लोक, किंवा असिस्ट कराल. दीक्षित नाही तर काय आहे, भाजी कापणे पण ही सेवाच आहे, राईट. थोडी असं आहे की कुकिंग केल्यावरतीच तुम्ही भगवंतांची सेवा करता. भांडी घासणे ही पण सेवाच आहे, भगवंतांची जेवलेलं ताट धुणे. जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं एक्स्ट्रा, मेरे ऐसा कोई नहीं है, मैं कितना सेवा करता हूँ या करती हूँ, किंवा मेरा साधना अच्छा आहे. हा जो प्राईड असतो ना, ह्या प्राईड मध्ये आपण मग लोकांना अरे करून टाकतो, राईट. आणि म्हणून महाराज म्हणतात की चांगल्या साधनेसोबत नम्रता डेव्हलप करत राहणे फार महत्वाचं आहे. नम्रता डेव्हलप करत राहणे. आणि नम्रता कधी डेव्हलप होते? जेव्हा आपण वैष्णवांची सेवा करतो आणि अशा वैष्णवांच्या संघामध्ये राहतो जे लोक आपल्याला करेक्शन करू शकतात. स्पेशली असं नाही की नेहमी अशाच भक्तांचा संघ ठेवायचा जे तुम्हाला नेहमी हरी बोल प्रभुजी आप तो क्या है, प्रभुजी आप तो क्या है. मग आपण पण मैं तो क्या हूं असं होऊन जातं. मग काही असे भक्त पाहिजे जे आपल्याला करेक्शन करू शकतील. ते म्हणतील प्रभू ये गलत है, ये गलत है. अरे ऐसे कैसे गलत है, मैं सही हो सकता हूँ क्योंकि मैं एक्स्ट्रा चैंटिंग करता हूँ, मैं सही हो सकता हूँ क्योंकि मैं सुबह सुबह उठता हूँ, मैं अच्छा हो सकता हूँ क्योंकि मैं अच्छा भगवान का श्रृंगार कर सकता हूँ, मैं अच्छा हो सकता हूँ क्योंकि मैं अच्छा भगवान के लिए भोजन बनाता हूँ, मैं अच्छा हूँ क्योंकि अच्छा मैनेजर हूँ मैं. उसका कोई संबंध नहीं है यहाँ पे. बट एक डिफॉल्ट टेंडेन्सी आपली होऊन जाते की मैं अच्छा करता हूँ मतलब अच्छा हो जाऊंगा, राईट. होता तुम्ही हळूहळू होत असतात. पण आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की जर आपण प्रोसेस फॉलो नाही केली, सी कसं आहे की समजा एक लिफ्ट असेल, त्या लिफ्ट मध्ये तुम्ही 100 माळ्याचे लिफ्ट आहे, 100 माळ्याचे लिफ्ट जर तुम्ही 60व्या माळ्यावरती पोहोचलात आणि तुम्ही तिथनं उडी मारली, तुम्हाला लागणार नाही का? किंवा तुम्ही पहिल्या मजल्यावर उडी मारली, लागणार नाही का? फक्त एवढंच आहे की पहिल्या मजल्यावर उडी मार कमी लागेल, 60व्यावर उडी मारली तर जास्त लागेल, पण लागेल. म्हणून जर आपण जेवढ्या वर जातो ना तेवढ्या वर गेल्यावर जेवढी आपली साधना स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि सेवा स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, नम्रता सेवाभाव स्ट्रॉंग नाही झाला आणि त्यातनं जर आपण वैष्णवांचा अपराध केला तर काय जंप मारण्यासारखं आहे, तेवढ्या जोरात लागतं मग आपल्याला, राईट. म्हणून
नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की एखादा कधी प्रॉब्लेमॅटिक असेल किंवा प्रॉब्लेमॅटिक होईल, त्याच्या मागे ही कारणं असतात. गुरु किंवा काउन्सलर किंवा मेंटर किंवा कोणीही पथप्रदर्शक व्यक्ती, त्याची ग्लोरी, त्याची महानता काय आहे की त्यांनी कृष्ण कॉन्शियस प्रोसेस रिजिडली फॉलो केलेली आहे, काटेकोरपणे पालन केलेलं आहे कृष्ण भावनेच्या प्रक्रियेला, आणि म्हणून तो महान आहे. इंडिपेंडेंटली महान नाहीये तो, इंडिपेंडेंटली महान होऊ शकत नाही तो. राईट. कसं आहे ते की जसं एखादा, ते आपण ईशोपनिषदमध्ये स्टडी केलं होतं, एखादा भारतरत्न डॉक्टर असेल, अवॉर्ड ज्याला भेटलेला आहे, आणि तो जिथे कोविड किंवा काय पण असं म्हणजे महामारी झाली अशा ठिकाणी गेला, तो म्हटलं मैं तो बहुत बड़ा डॉक्टर हूँ, भारत रत्न अवार्ड मिला है मुझे, मैं कैसे भी ट्रीटमेंट दे सकता हूँ लोगों को. अब तुम अपना खुद ख्याल नहीं रखोगे तो तुम बचोगे क्या? आप कितने भी महान डॉक्टर हो, आप अगर एपिडेमिक वाले एरिया में जाएंगे और अपना खुद ख्याल नहीं रखेंगे तो आपको क्या होगा? वहां पे कंटामिनेशन आएगा ही आएगा. आप ये नहीं बोल सकते कि मैं तो डॉक्टर हूँ अभी भारत रत्न, मैं महान गुरु हूँ या मैं महान काउंसलर हूँ, मैं ये हूँ मैं हूँ, कुछ नहीं काम करेगा. राइट. एंड दैट्स व्हाई हे डिस्क्लेमर दिलेलं आहे की अंधानुसरण कधी करू नये, ब्लाइंड फॉलो नाही करायचं, चेक करायचं. आणि जर काय प्रॉब्लेम झाला त्याला हे रिझनिंग आहेत. इव्हन कधी कधी तुम्हाला दिसेल की काही जर तुमचे काउन्सलर, मेंटर किंवा कोणी तुमचे जे पथप्रदर्शक आहेत त्यांना जर काय प्रॉब्लेम झाला तर हाडतूड करायची नाही. राइट. अरे तुच्छ है ये, मैंने इसको गुरु बनाया, काउंसलर बनाया है, और ये ऐसा. रिलैक्स, उसका प्रॉब्लम हुआ है, कल आपको भी हो जाएगा. भौतिक जगत है ये, उसको हुआ है ना प्रॉब्लम. ऍक्च्युली भक्तिविनोद ठाकूर आणि बरेच आचार्य आपले सांगतात की अगर आपके पास अगर ऐसा कोई गुरु हो या काउंसलर हो जिसको प्रॉब्लम हो गया, तो हमें क्या करना चाहिए? काय लोग क्या करतात, अभी बस खत्म, अभी मैं कुछ नहीं करना चाहता हूँ. अरे दूसरे वैष्णव है ना, दूसरे गुरु है, उनसे इंस्पिरेशन लो, भक्ति कंटिन्यू करो. अल्टीमेटली भक्ति किसके लिए कर रहे थे? भक्ति आप गुरु के लिए कर रहे थे, गुरु के साथ कर रहे थे, साथ में कृष्ण के लिए कर रहे थे अल्टीमेटली. राइट. डोंट फॉरगेट दैट. ये मत भूलो कि आप कृष्ण के लिए कर रहे हैं. और जो वास्तविक गुरु होते हैं वो ये कभी बोलेंगे नहीं कि आप मेरे लिए कर रहे हो, आप कृष्ण के लिए कर रहे हो. महाराज कसे बोलतात नेहमी, कृष्ण को प्रसन्न करो. प्रभुपाद काय म्हटले की प्रभुपादांना प्रश्न विचारला शिष्यांनी की तुम्ही सर्वात प्रसन्न कधी व्हाल, कुठल्या सेवेने प्रसन्न व्हाल? प्रभुपाद बोलले अगर आप कृष्ण से प्रेम करेंगे तो मैं सबसे ज्यादा प्रसन्न होऊंगा. प्रभुपाद ये नहीं बोलले कि तुम जाके 1 लाख बुक बांटोगे, या तुम 1 लाख फूड फॉर लाइफ करोगे, या बड़ा मंदिर बांधोगे, या बहुत बड़े भक्त बनोगे. नहीं, ये तो सब होगा. अगर कृष्ण से प्रेम करोगे ऑटोमेटिक ये सारी चीजें हो जाएंगी, उसके अंदर इंक्लूडेड है ये. राइट. जब कृष्ण से प्रेम करोगे तो इसीलिए अपने आप ये चीजें फॉलो करेंगे. दैट्स व्हाई जर कधी आपल्या आयुष्यामध्ये जर असं आलं तर ऍक्च्युअली आचार्य म्हणतात की हमें अपना मार्ग कंटिन्यू करना चाहिए दूसरे वैष्णव आचार्यों से और दूसरे गुरु, उनसे इंस्पिरेशन लेकर, और जो डिवोटी उसको प्रॉब्लम है उसको हेल्प करना चाहिए. राइट. क्योंकि उसने हमें कभी हेल्प किया ना, तो हमें भी अपना ग्रेटिट्यूड भूलना नहीं चाहिए कि अरे केअरफुल रह गए, डिस्टन्स रख के त्याला आपण मदत दिली पाहिजे. राईट. अँड दॅट्स वाय प्रभुपाद म्हणतात तिथे अंधानुसरण आणि विवेक शून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरवले आहे. मनुष्याने आध्यात्मिक गुरूंकडून केवळ श्रवण करावे असे नाही, तर त्याने नम्रता, सेवा आणि प्रश्नांद्वारे आध्यात्मिक गुरूंकडून ज्ञानबोध करून घेतले पाहिजे. राईट. अशा आध्यात्मिक गुरु प्रेमळ असतात, दयाळू असतात, आणि ते शिष्याला, म्हणून शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यात तत्पर असतो तेव्हा ज्ञान आणि प्रश्नांचे आदान प्रदान यांचा पूर्ण मेळ जमतो. राईट. लाईक दॅट. तो ये अशी कंप्लीट सिस्टम है गुरु, साधु, शास्त्र, ट्रेंडी. जो गुरु बोलेंगे वो शास्त्र से मैच होगा, जो शास्त्र में है गुरु अपने व्यवहार में दिखाएगा. और अगर आप बोलेंगे ठीक है इन दोनों को वेरीफाई करने के लिए साधु है ना तो गुरु इस तरफ है, यहाँ पे साधु है, सॉरी शास्त्र है, यहाँ पे साधु है. 3 एंगल है. जेव्हा आपण अशा प्रकारे भक्ती करतो तेव्हा कधीच प्रॉब्लेम येणार नाही आयुष्यामध्ये. शास्त्र तो 100% परफेक्ट है, लेकिन कभी कभी आपका कंफ्यूजन होगा, समझ में नहीं आ रहा शास्त्र में ऐसे गुरु बताएंगे. कभी गुरु कुछ करेंगे ऐसी हरकत या फिर कुछ व्यवहार करेंगे, आपको समझ में नहीं आएगा, शास्त्र बताएंगे. शास्त्र नहीं समजा सकते, साधू समजाएंगे. राईट. तर लाईक अशा प्रकारे आपल्याला ही प्रोसेस फॉलो करायची आहे. मग आपण याच्यामध्ये प्रबुद्ध होऊ शकतो. नंतर पुढे भगवंत म्हणतात की मग अशा प्रकारे जेव्हा हे ज्ञान तुला प्राप्त होईल गुरुकडून, त्याचा फायदा काय आहे? श्लोक नंबर 35 शीतल राऊत माताजी वाचा. 35.
यजनात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पांडव तेन भूतान्यशेषानि द्रक्ष्यस्यात्मन्यतो मयि. आत्मसाक्षात्कारी जीवाकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर तू पुन्हा मोहित होणार नाहीस, कारण या ज्ञानाद्वारे तू पाहशील की सर्व प्राणी मात्र हे परमात्माचे अंश आहेत, अर्थात ते माझेच आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अशा प्रकारे हे इथे जे दिलेलं ज्ञान आहे ते काय ऍप्लिकेशनल नॉलेज आहे, नॉट थेरोटिकल नॉलेज, ऍप्लिकेशनल. अशा प्रकारे ज्ञान जेव्हा आपल्याला प्राप्त होईल ना, तेव्हा जगामध्ये आपल्याला सर्वत्र भगवंत आणि भगवंतांच्या शुद्ध भक्तांशिवाय काय दिसणारच नाही. कसं आहे, श्रील प्रभुपाद जेव्हा अमेरिकेमध्ये गेले, ऑस्ट्रेलियाला गेले होते, तेव्हा प्रभुपादांना विचारलं त्यांनी की आप यहाँ पे क्यों आए, यू नो, स्टैंडर्ड क्वेश्चन, कि आप यहाँ क्या करने आए. प्रभुपाद म्हटले, मैं यहाँ पे आपको याद दिलाने के लिए आया हूं कि आपके जीवन में क्या है, दुख है. कृष्ण को भूलने की वजह से आप दुखी हैं, उस चीज को याद दिलाने के लिए आया हूं, जिस चीज को बताने के लिए मैं पूरे संसार में घूमता हूं. आता प्रभुपाद अशाने, आता समजा आपण जर अमेरिकेला गेलो आज, किंवा ऑस्ट्रेलियाला गेलो, किंवा कुठे बाहेर अशा ठिकाणी गेलो जिथे तथाकथित भौतिक सभ्यतेचं तुम्हाला जास्त हे दिसेल, अरे क्या बड़ा शहर है, बढ़िया शहर है, क्या क्लीनलीनेस है यहाँ पे, देखो कितने साफ रस्ते हैं. आपल्याला हे सगळं दिसेल ना. आपल्याला हे दिसणार नाही की किती संघर्ष करतात लोक या जगामध्ये, जन्म मृत्यू चक्राच्या फेऱ्यामध्ये फिरतायत, किती स्ट्रगल आहे आयुष्यामध्ये. हे दिसणार नाही आपल्याला का. आता दिसेल तुम्हाला भगवद्गीतेच्या ज्ञानाने. पण जेव्हा आपल्याला गीतेचं ज्ञान प्राप्त होईल तेव्हा दिसेल स्पष्ट. जेव्हा तुम्ही या जगात विचरण कराल तेव्हा तुम्ही दिसाल, बघाल कि ये व्यक्ति दिखने में तो ऐसा बहुत अच्छा दिखता है, लेकिन उसके मन के अंदर कितना दुख है, कितनी परेशानी है. तुम्ही त्याला वास्तविक स्वरूपात पाहू शकाल, जीवात्मा म्हणून. राईट. म्हणून अमेरिकेला किंवा लंडनला किंवा कुठेही प्रभुपाद पूर्ण विश्वावर फिरले, त्यांनी जगामध्ये एकच गोष्ट बघितली की संसार में लोग बिना कृष्ण भावना के तकलीफ में है. राईट. सो दिस इज द प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनल. आपल्याला सगळीकडे दिसेल की सर्व प्राणी मात्र काय भगवंतांचे अंश आहेत, आणि त्यांच्या बिना हे लोक काय करतायत, दुःख प्राप्त, त्यांना दुःख आहे, कष्ट आहे. राईट. प्रभुपाद आपल्याला तात्पर्यामध्ये लिहितात, आत्मसाक्षात्कार किंवा वस्तूंचे यथार्थ स्वरूप जाणणाऱ्या व्यक्तीकडून ज्ञान प्राप्ती केल्यामुळे सर्व प्राणी मात्र हे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे अंश आहेत हे मनुष्य जाणतो. श्रीकृष्णांपासून भिन्न अस्तित्व असल्याची जाणीव म्हणजेच काय आहे, माया आहे. राईट. तर तुम्ही ऑफकोर्स पुढे वाचत आहे, प्रभुपाद इलॅबोरेट करतायत की कशा प्रकारे भगवान ते काय आहेत, परम तत्व आहेत, आणि मायावाद जी संकल्पना आहे त्याचं त्यांनी तिथे खंडन केलेलं आहे. त्यापर्यंत तुम्ही वाचा. आपण बऱ्याच डिस्कस केलेलं आहे मायावाद कसं फॉल्टी आहे, आणि भगवंत आणि जीव काय आहेत, भिन्न भिन्न आहेत. राईट. कोळू ऐकवले प्रभू. हरे कृष्ण. आहेत तुम्ही ठीक आहेत ना. अजून आपल्याकडे 10-15 मिनिटं आहेत. बोला हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग थकलेली दिसतात सगळे एकदम. आहेत ना जागेवरती. ठीक आहे. ओके. त्यानंतर मग श्लोक नंबर 36 वाचा. सुरेंद्र चौधरी प्रभू वाचा. अपि चेदसि पापेभ्यः उत्तमं सर्वज्ञानप्लवमेव युतिनं संतरिष्यति. तू जरी सर्व पापी लोकांमध्ये अत्यधिक पापी असलास तरी दिव्य ज्ञान रूपी नौकेमध्ये आरूढ होऊन तू दुःख रूपी महासागर पार करण्यास समर्थ असतो. हरे कृष्ण. मग ह्या ज्ञानाची महती काय भगवंत सांगतायत. एकदा तू ह्या बोट मध्ये बसलास, या भगवत भक्तीच्या ज्ञानाने जर हे झालास, तर तू काय करशील, या जगातील कुठलेही कठीण जे गोष्टी आहेत त्यांना तू काय करशील, पार करून जाशील. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, स्वतःच्या स्वरूपस्थितीचा श्रीकृष्णांशी असणारा संबंध योग्य रीतीने जाणणे ही इतकी सुंदर गोष्ट आहे की यामुळे अज्ञान रूपी महासागरात चालणाऱ्या जीवनार्थ संघर्षातून मनुष्याचा तत्काळ उद्धार होतो. राईट. या भौतिक जगाची तुलना कधी कधी अविद्यारूपी महासागराशी आणि कधी कधी वणव्याने पेट घेतलेल्या अरण्याशी करण्यात येते. बरोबर आहे ना. वणवा म्हणजे काय, तो स्वतःहून लागतो.
तुम्ही नावाला जात नाही. कधी कधी तुम्ही बघितलं काय काय लोक आपल्याला भेटतात आणि एवढी भांडणं होतात. यात्रेमध्ये तुम्ही जाता कधी कधी आणि एकाच रूम मध्ये येता राहायला, अचानक विनाकारण कुछ समज में नहीं आता क्या हो गया. किंवा कधी कधी आपल्याच घरातले लोक असतात, मित्रमंडळी असतात, अचानक फायटिंग चालू होते. काही म्हणजे अशा अनावश्यक किरकोळ गोष्टी असतात की ज्यांना लोक, जर तुम्ही कुणाकडे गेले मेडिएटरकडे तो असेल म्हणजे काय इतना छोटासा बात केली तुम्हाला झगडा करते. बट दिस वर्ल्ड इज लाईक दॅट. हे जग असं अरेंज केलेलं आहे, यु नो. हे आपल्याला कळणार पण नाही. अचानक कुछ भी तेवढं बिल्डर व्हायचं नाही. हे जगत का स्वभाव ही ऐसा है, राइट. आणि म्हणून प्रभुपाद म्हणतात की लेकिन अगर एक बार आपको ये चीज अगर मिल गया, राइट, बड़े से बड़े दुख से आप बाहर निकल सकते हैं. आणि एवढं एक्साइटिंग असतं ना स्पिरिच्युअल नॉलेज. तुम्हाला जेव्हा तुम्ही सर्वात पहिले जेव्हा कधी कधी अटेंड केला असेल ना जीओएचडी कोर्स किंवा गीता कोर्स, कसं वाटतं तुम्हाला? फर्स्ट डे, सेकंड डे, थर्ड डे, फोर्थ डे, थ्रिल, एकदम थ्रिलिंग. आत्मा क्या है, भगवान कौन है, दुख क्यों आता है, आणि मग एकदा इथे राधा गोविंद कोर्स करत होते. इथे कोर्सचा हे चालू होता, अच्छे लोगों के साथ बुरा क्यों होता है. आणि सगळे बसले होते आणि त्यामध्ये एक पार्टिसिपंट होता. त्या पार्टिसिपंटची कोर्स झाल्यावरती चप्पल गायब झाली. चप्पल स्टँडला आला, काहीतरी झालं होतं असं उलट पलट. कोर्स मध्ये बसताना थ्रिलिंग वाटतं आपल्याला, अच्छे लोगों के साथ बुरा क्यों होता है. आणि जेव्हा आपण व्यवहारामध्ये प्रत्यक्ष फेस करतो तेव्हा आपल्याला कळतं की अरे अभी बहुत लंबा जर्नी है ये. अभी ये सुना है, अभी उसका एक्साइटमेंट भी है काफी, बट उसको अभी उतारने के लिए टाइम लगेगा, राइट. प्रभुपाद इथे लिहितात, एखादा मनुष्य कितीही कुशल पोहणारा असला तरी महासागरामध्ये अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष अत्यंत खडतर असतो, राईट. जरी कोणी पुढे येऊन धडपड करणाऱ्या पोहणाऱ्या मनुष्याला महासागरातून वर काढीत असेल तर तो अत्यंत महान उद्धारक आहे. भगवंताकडून प्राप्त केलेले परिपूर्ण ज्ञान म्हणजेच मुक्तिपथ आहे, राईट. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की कैसा भी कठिन से कठिन ही क्यों ना दुख ना हो, अगर आप इस नॉलेज के इसमें अगर आप बोट में खुद को बैठा लोगे तो आप बड़े से बड़े संसार के दुखों से मुक्त हो सकते हो, राईट. त्यानंतर पुढे मग अजून त्याला अजून एनालॉजी 37 श्लोक मध्ये वाचा. श्री रुक्मिणी माताजी वाचा तुम्ही, श्लोक नंबर 37. जास्त श्लोक नाही उरलेत, 2-3 उरले, आपण कव्हर करू त्यांना. ठीक आहे, ठीक आहे ना, ओके. वाचा श्री रुक्मिणी माताजी, श्लोक नंबर 37. तुम्ही माईक अनम्यूट केला नाहीये माताजी, अनम्यूट करा माईक. नाही झालं अनम्यूट. ठीक आहे, ओके, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही माईक अनम्यूट करता, नंतर तुम्हाला नंबर येईल. मालती नाईक माताजी वाचा, मालती नाईक माताजी. हरे कृष्ण. मला सर्व कर्मांनी भस्मसात कुरुते सदा. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सर्पण भस्मसात करून टाकतो त्याप्रमाणे हे अर्जुन ज्ञानरूप अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधाने भस्मसात करून टाकतो. हरे कृष्ण. आत्मा आणि परमात्मा तसंच त्यांच्यातील संबंधांच्या परिपूर्ण ज्ञानाची तुलना या ठिकाणी अग्नीशी करण्यात आलेली आहे, राईट. हा अग्नी केवळ अपकर्माची फळे भस्मसात करतो असे नाही, तर तो पुण्यकर्माची फळे देखील भस्मसात करतो. हरे कृष्ण. म्हणजे लोक पहिल्यांदा गीता वाचतात ते लोक बिवडे होतात. क्या पाप भी खत्म हो जाएगा, पुण्य भी खत्म हो जाएगा, फिर हम लोग क्या करेंगे, हरे कृष्णा जैसे बन जाएंगे, चाय कॉफी बंद हो जाएगा, सिनेमा नहीं जाएंगे, मूवी नहीं जाएंगे. हे पुण्य नष्ट झाल्यामुळेच होतं ना आपलं. तुमचं जे काही पुण्य होतं सिनेमामध्ये जायचं किंवा पिकनिकला जायचं सगळं खतम, संपून गेलं, राईट. ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे की हे दोन्ही काय आहेत, बंधनकारक आहेत, राईट. पाप आणि पुण्य दोन्ही काय आहेत, बंधनकारक आहेत. तर ऍक्च्युली तुम्ही इथे बघायला गेलात तर प्रभुपाद एवढे ब्रिलियंट आहेत, एवढे इंटेलिजंट आहेत. प्रभुपाद सांगतात, ऍक्च्युली त्यांनी ते कोटेशन दिलेलं आहे भक्तिरसागर सिंधूचं, की या जगामध्ये अज्ञान आहे
अज्ञानाने पाप करण्याची इच्छा होते. पाप करण्याच्या इच्छेमुळे पाप होतात आणि पापामुळे पुन्हा भौतिक संसार आपला चालत राहतो आणि पुन्हा अज्ञान येतं. राईट, ही सायकल आहे. अज्ञान, पाप करण्याची इच्छा, पाप, पाप केल्याने भौतिक अस्तित्व आणि पुन्हा अज्ञान आणि पुन्हा पाप करण्याची इच्छा. कळलं का तुम्हाला सायकल? ह्यातनं सुटण्याचा एकच मार्ग आहे, ते म्हणजे ज्ञान. पण आता ज्ञान प्राप्त केल्यावरती करणार का तुम्ही? भक्ती करणार ना. हा सेक्शन आहे कर्मयोगाचा. कर्मयोगी व्यक्ती काय करतो? फक्त ज्ञान प्राप्त करून मुक्त व्हायचा प्रयत्न करतो, परंतु ती परिपूर्ण मुक्तता नाहीये जोपर्यंत तो सेवा करत नाही. राईट, म्हणून प्रभुपाद डिव्होशनल अँगल देऊन बऱ्याच ठिकाणी ऍड करतात आणि इथे सुद्धा त्यांनी ऍड केलेलं आहे. प्रभुपाद म्हणतात कर्मबंधनाच्या अनेक अवस्था आहेत. कर्म करताना होणारे बंधन वर्तमान स्थितीत फलप्राप्ती यांची होते, ते बंधन पूर्वीच फलप्राप्ती झालेले बंधन आणि यापुढे फल देणारे बंधन. परंतु जीवाला स्वरूप अवस्थेचे ज्ञान झाले म्हणजे ते ज्ञान सर्व बंधनांना भस्मसात करते. मग आता ही स्वरूप स्थिती म्हणजे काय आहे? जीवेरा स्वरूप है कृष्ण नित्यदास. केवल मैं आत्मा हूं ये जान के मुक्ति नहीं मिल सकती, लेकिन मुझे ये भी जानना पड़ेगा कि मैं आत्मा हूं और भगवान का क्या हूं? सेवक हूं. और उस सेवक मोड में जब मैं सेवा करता हूं तब जाके मैं मुक्त हो जाऊंगा. राईट, तर ते प्रभुपाद अफकोर्स नंतर क्लिअर करतील पुढे, जसं आपली गीता पुढे वाढेल भक्तियुग सेक्शनला. त्यानंतर अजून 38 मध्ये अजून त्याला पुन्हा एकदा एक विशेषण लावलेलं आहे. फक्त श्लोक वाचा. स्वीटी वाजवा माताजी, वाचा तुम्ही. फक्त श्लोक वाचा, श्लोक नंबर 38. हरे कृष्ण. नहि ज्ञानेन सुकृतं पवित्रमिदं विद्यते तत्स्वयं योगसंस्थितं कालेनात्मनि विन्दति. हरे कृष्ण. हा तात्पर्य होतो. अनुवाद वाचा, अनुवाद. या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उद्धार असे इतर काहीही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धींचे परिपक्व फळ आहे. जो भक्ती योगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योग्य समय स्वतःमध्ये या ज्ञानाचे आस्वादन करतो. हरे कृष्ण. ओके, नेक्स्ट श्लोक नंबर 39. उज्ज्वला पाटील माताजी वाचा 39 श्लोक. हरे कृष्ण. दंड प्रणाम. श्रद्धावा लभते ज्ञानं तत्पर संयतेंद्रिय ज्ञानं लब्धा पराम शांतिमी चिरेनाधिगच्छति. जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिय संयमित केली आहेत तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. येस, हरे कृष्ण. मागच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात, तुम्हाला दिसेल मध्यभागी लिहिलेले आहे, सॉरी लास्टच्या 2-3 लाईनीमध्ये, मनुष्य जेव्हा दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो तेव्हा त्याला शांतीचा इतरत्र शोध घ्यावा लागत नाही. राईट, नाहीतर मग 1000 ठिकाणी फिरेल तो, पण त्याला कुठेही त्रिभुवन फिरल्यावर सुद्धा शांतीचा अनुभव होणार नाही जर त्याला आत्मधून शांती नसेल तर. राईट, आणि ह्या पुढच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात नेक्स्ट याच्यामध्ये 39 मध्ये प्रभुपाद लिहितात, ज्यांचा श्रीकृष्णांवरती दृढ विश्वास आहे तोच श्रद्धावान मनुष्य असे कृष्ण भावनाभावी ज्ञान प्राप्त करू शकतो. ज्याला वाटते की केवळ कृष्ण भावनेमध्ये कर्म केल्याने आपण सर्वोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्ती करू शकतो त्याला श्रद्धावान म्हटले जाते. आणि अशी श्रद्धा कधी प्राप्त होते? अशी दृढ श्रद्धा भक्तिमय सेवा केल्याने आणि हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे या हृदयातील भौतिक मळ स्वच्छ करणाऱ्या महामंत्राचे कीर्तन केल्याने प्राप्त होते. या व्यतिरिक्त आणि प्रबोधनाने अजून ऍड केलेलं आहे 4 रेग्युलर प्रिन्सिपल्स. एका तात्पर्यामध्ये सगळे दिले त्यांनी फिलॉसॉफी पूर्ण. या व्यतिरिक्त मनुष्याने आपली इंद्रिय संयमित करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे ज्या मनुष्याची भगवान श्रीकृष्णावर दृढ श्रद्धा आहे आणि ज्याने इंद्रिय निग्रह केला आहे त्याला विनाविलंब कृष्ण भावनेच्या ज्ञानाची परिपूर्णता प्राप्त होते. हे कसं आहे ना की तुम्हाला अशी गोष्ट भेटलेली आहे, समजा तुमच्याकडे एक बॅग भरून धन दौलत असेल, तुम्ही त्याला कुठेही घेऊन वापरू शकता ना, जगाच्या कुठल्या कोपऱ्यात जाऊ शकता आणि तुम्ही शांतपणे त्याचा उपभोग घेऊ शकता. राईट, कृष्ण भावनेची संपत्ती सुद्धा अशी आहे की तुम्हाला भेटली, तुम्ही त्रिभुवनामध्ये कुठेही जा, कुठल्याही अवस्थेमध्ये राहा, कधी जीवनामध्ये त्याचा कधी दुःख असेल, कधी सुख असेल, कधी कोणी काय बोलेल, कधी कोणी काय बोलणार नाही, कधी कोणी काय करेल नाही कर, तुम्ही सुखी राहाल, तुम्हाला अजिबात डिस्टर्बन्स होणार नाही. राईट, ही संपत्ती आपल्याला कधी भेटेल? जेव्हा आपण आपल्याला स्वतःला आपण भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडून देऊ. राईट, जसं श्रील प्रभुपाद अमेरिकेमध्ये होते, टॉम्सन स्क्वेअर पार्क, एकदम सुरुवातीला 1965,
प्रभुपाद झाडाखाली बसले होते आणि तिथे पोलीसवाला आला. तो म्हटला की स्वामीजी यहाँ से हटो. प्रभुपाद म्हणजे ठीक आहे. तिथे जाऊन गवतावरती बसले रोडमध्ये. तिथे बसून कीर्तन करायला लागले आणि हजारो लोक एकत्र तिथे आले की कीर्तन बघायला आणि इस्कॉन संस्थेची स्थापना झाली. आज आपण जर कधी काय कुठे कार्य करायला गेलो, कोणी आपल्याला काय बोललं, वैसा क्यों रे वैसा क्यों, लगेच आपण विचलित होऊन जातो. राईट. प्रभुपाद एवढे सिंपल पर्सनॅलिटी आहेत कारण आतमध्ये कृष्ण आहेत ना. तो कुछ फर्क नहीं पड़ता है. 4 लोगों ने मुझे अगर रिकॉग्नाइज नहीं किया, क्या प्रॉब्लम है? कृष्ण रिकॉग्नाइज कर रहे हैं ना मुझे. राइट. कधी कधी आपल्याला कसं असतं, ये डिवोटी ऐसा बोलता है, वो डिवोटी ऐसा बोलता है. बोलने दो ना यार, क्या प्रॉब्लम है? इस संसार में आपको हर कोई मिसअंडरस्टैंड कर सकता है, लेकिन एक व्यक्ति को कभी मिसअंडरस्टैंड नहीं करेंगे और वो कौन है? कृष्ण है. और वही नहीं कर सकते क्योंकि वो परफेक्ट है. बाकी सब लोग हम इम्परफेक्ट हैं. कभी हम एक दूसरे को गाली देंगे, कभी प्यार करेंगे, फिर गाली देंगे, फिर प्यार करेंगे, ये सिलसिला चलता रहेगा. लेकिन भगवान क्या है? हमेशा हमसे प्रेम करते रहेंगे. वाय? बिकॉज ते आपल्या एक्सटर्नल सिच्युएशनला बघून जज करत नाही, ते आपलं हृदय जाणतात. म्हणून कधी आपल्या आयुष्यामध्ये कोणी काही आपल्याला बोललं, काय ऐकलं, रिलॅक्स, बोलने दो ना उसको. कुछ हमारा कर्मा रहेगा उसके साथ, बोल रहे हो. तुम्ही ह्या अँगलने बघू शकता किंवा भगवंत आपल्याला नम्र बनवतात ह्या अँगलने बघू शकता. क्यों तुम बघू शकता कि चलो परफेक्ट कोई हो नहीं सकता संसार में. एक्सपेक्टेशन मत रखो कि हर कोई परफेक्शन से मुझे प्यार करेगा, नहीं करेगा. भगवान ही ऐसे व्यक्ति है जो हमसे परफेक्शन से प्रेम करेंगे. राइट. एंड देन फायनली इथे श्लोक नंबर 40 आणि 41-42 3 श्लोकामध्ये भगवान सांगतात की इसके लिए श्रद्धा होना जरूरी है. जिसके पास श्रद्धा नहीं है, असंशयी है, वो व्यक्ति इस ज्ञान को इम्प्लिमेंट नहीं कर सकता. प्रत्यक्षात दिलीप पाटील माताजी श्लोक नंबर 40 अनुवाद वाचा पटापट, फक्त अनुवाद वाचा. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. परंतु प्रमाणित शास्त्राबद्दल संशय असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना भगवत भावनेची प्राप्ती होत नाही, तर त्यांचे पतन होते. संशयी आत्म्याला या लोकांमध्ये किंवा परलोकातील सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. येस. प्रभुपाद शेवटी भगवान म्हणतात, पण ज्यांना डाऊट आहे, ज्या लोकांना डाऊट आहे, सी काय प्रॉब्लेम असतो डाऊटचा. आपल्याला जर डाऊट असेल ना तर आपण होल हार्टेडली प्रोसेसला अप्लाय करू शकत नाही. राईट. समजा तुम्हाला सांगितलेलं आहे की उद्या कुकिंग करायची आहे, पण तुम्हाला विश्वासच नाहीये कि कुकिंग करने के बाद मुझे प्रसाद प्राप्त होगा कि नहीं होगा. तो तुम्ही आपलं मन लावत नाही, मुझे वैसे लेना नहीं है, छोड़ो ना, कैसे ही बना के छोड़ देते हैं. पण तुम्हाला जर कोणी एश्योरेंस दिलं आपको ही प्रसाद मिलेगा उसमें से, तो ऐसा बनाएंगे जैसे खुद खाने वाले हैं उसको. है बाकी भक्तों के लिए त्याच्यामध्ये एवढं म्हणजे प्रेम टाकणार. राईट. दिस इज एक्झाम्पल दिलं जस्ट की ट्रस्ट असणे एवढं इम्पॉर्टंट आहे. ट्रस्ट चांगला डेव्हलप झाला तर आपण आपला हार्ट त्याच्यामुळे ओतून काढतो. हार्ट ओतण्यापेक्षा स्वतःला ओतून काढतो, आपण त्यात बुडून जातो, उडी मारतो. राईट. तर एनिवेज मला हे वाटलेलं कव्हर करू आपण, पण 2-3 मिनिटं आहेत, पण तुम्हाला थोडस भांडी कोंडी धुवायची दिसत आहेत. तर आपण हे जे राहिलेले 2च श्लोक आहेत, पण हे इथले 2-3 पॉइंटच आहेत, थोडेसे हे आहेत, त्याला आपण नेक्स्ट हे करू. हा चॅप्टर ऑलमोस्ट पूरच झालेला तुमचा मायापरीने, पण ते काही 2-3 पर्पजचे पॉइंट्स ते आपण नेक्स्ट क्लासला कव्हर करू. बेसिकली कनेक्शन बघू ह्या चॅप्टरचं नेक्स्ट चॅप्टरचं, की इतना सब होने के बाद ट्रान्सलेशन तुम्हाला वाचून देतो. 41 भगवंत म्हणतात, आपल्या कर्मफलांचा त्याग करून जो भक्ती योग कर्म करतो, भक्ती योग युक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचे संशय नष्ट झालेले आहे, तोच वास्तविकपणे आत्मस्थित आहे. याप्रमाणे धनंजय तो कर्मबंधनानं बद्ध होत नाही. आणि शेवटला जो श्लोक आहे तो फार टर्निंग पॉइंट आहे अर्जुना करता. भगवंत म्हणतात, म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्राने छाटून टाकले पाहिजे. हे भारता, योगयुक्त होऊन उठ आणि युद्ध कर. मग आता बड़ा प्रॉब्लम हो गया अर्जुन के लिए. अब तक वर्णन क्या आया? शांति मिलती है उसको. जे मागचे श्लोक आहेत काय दिलेलं आहे? उसको शांति मिलती है, कहीं भी जाएगा सुखी रहेगा, शांत रहेगा, सुखी रहेगा, शांत रहेगा. भगवंताने रिपीट केलं पुन्हा 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 पुन्हा. और ऐसे विश्वास होना चाहिए कि शांति मिलेगी, सुख मिलेगा. अर्जुन विचार करतो, ये युद्धभूमि में लड़ने के बाद शांति कैसे मिलेगी मेरे को. त्याला अजून पण कळलं नाहीये की युद्धभूमि में लढने से भी शांति मिल सकती है. राइट. तुम्हाला कळतंय का कॉन्टेक्स्ट काय चाललं आता इथे? अर्जुनाला अजून क्लियर होत नाहीये कि भगवान की भक्ति में अगर मुझे लड़ना भी पड़े तो वो भी परम शांति है.
और भगवान की भक्ति में चुपचाप बैठना पड़े तो भी परम शांती है. राईट. ते कनेक्शन आपण जोडू नेक्स्ट टाइम. आणि याचे 2-3 लागलेले पॉइंट घेऊ आपण आणि 5व्या अध्यायाला सुरुवात करू. तुमची एक्झाम मी तुम्हाला डेट दिलेली आहे ऑलरेडी. राईट. काय तारीख दिलेली आहे? तारीख काय आहे? 5 मे. 1 महिना आहे, भरपूर आहे. आज 4 बरोबर एप्रिल आहे. राईट. आणि म्हणजे 5 उद्या समजून घ्या. 1 महिना आहे ना? तुम्हाला 3 एप्रिल. काय म्हणता? 3 एप्रिल. सॉरी 3 आहे आज. ओके ओके. अजून 2 एक्स्ट्रा दिवस झाले. तर आपण सगळ्यांनी कृपया अभ्यासाला सुरुवात करावी. मुलांच्या अभ्यासासकट तुम्ही पण आपला अभ्यास चालू करू शकता. आता मुलांची परीक्षा आहे का आता? झाली? मग मला वाटतं आपण 15 दिवसानंतर पण एक्झाम घेऊ शकतो, है ना? नको? हा, ठीक आहे. 1 महिन्यानी. ठीक आहे. तर मग आपण भेटूया शुक्रवारी. आणि शुक्रवारी आपण 5व्या अध्यायाला स्टार्ट करू आणि याचे काही जे कनेक्टेड 2-3 पॉइंट्स आहेत ते आपण क्लिअर करू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. भगवद्गीता. बोला माताजी, बोला. प्रभूजी, आमच्या प्रभूजींनी आपला गीतेचा जो पेपर होता ना दुसरा दिलेला तुम्ही, तो पाठवला 15 दिवसापूर्वी, पण मिळाला का तुम्हाला? काही आलेत माझ्याकडे पेपर, मी ठेवलेत माझ्या बॅगेमध्ये, मी चेक करतो. म्हणजे आता 15 दिवसापूर्वी दिली त्यांनी एक्झाम, तर आला का पेपर? असं आलेत पेपर, पण मी ते खोलून बघितलं नाही. पॅकेट आलेत माझ्याकडे, 1-5-6 पॅकेट आलेत, मी ठेवून दिलेत ते बॅगेत. भक्ती चैतन्य प्रभू म्हणून. हा, चालेल, मी बघतो. म्हणून परीक्षा पहिल्या अटेम्प्ट मध्येच द्यावी. ऑक्टोबरला दिली की असं होतं. एप्रिल मध्येच देऊन टाकावी. ऑक्टोबर वाल्यांना त्रास आहे. आता मला पण त्रास आहे. ते पेपर कधी कधी मला कळत नाही कुठे काय होतं ते. बट एनिवेज ठीक आहे. तर आपण शुक्रवारी याला कंटिन्यू करू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण.